तुम्ही हा निर्णय पक्काच केला की तुम्ही दादा होळकर सोबत काम करणार आहात, पण तरी सुद्धा मला एकदा वाटतं की तुम्ही पुन्हा एकदा विचार करून बघा. माझा विचार करून झालाय बाबा. सत्यजितराव, मी तुम्हाला आधीच सांगितलं या दादा होळकर बद्दल अगदी सगळं. साप आहे तो, साप. मला माहितीये, मला हे माहितीये की तुमचा सूड तो माझ्यावर उगवणार. शिवाय माझं त्याचं शत्रुत्व आहेच. पण सध्या माझी परिस्थिती अशी आहे की माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आणि बिझनेस करताना कधी कधी असे कटू निर्णय घ्यावे लागतात. अर्थात याबद्दल मी तुम्हाला काय सांगणार. पण कधी कधी परिस्थिती अशी इतकी काही वाईट नसते. बघूया आपण यातनं काहीतरी मार्ग काढूया. नाही बाबा, तुमची मदत मी आता आणखी नाही घेऊ शकत. मदत कसली? तुम्ही उपकारच केलेत माझ्यावर, माझ्या घरावर. आणि बाबा, दादा होळकर साप असला तरी मी गारुडी आहे. सापाला अंगा खांद्यावर कसं खेळवायचं हे गारुड्याला पक्क माहिती असतं. किंबहुना सापाशी संगनमत करूनच गारुडी आपला खेळ चालवत असतो. दादा होळकर माझा विश्वासघात करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण मुळात मी कधीच दादा होळकरवर विश्वास ठेवणार नाही. ठीक आहे, तुम्ही ठरवलंच म्हटल्यानंतर ते काय सांगा. बाबा, तसं नाहीये. आता इथून पुढे मी जे काही करणार आहे, माझ्या बिझनेस संदर्भात जे काही निर्णय घेणार आहे, त्याआधी तुम्हाला कळवणं, तुम्हाला सांगणं मी माझं कर्तव्य समजतो. कारण शेवटी आज तुमच्या कृपेनं आमचं घर शाबूत आहे. सत्यजितराव, मी तुम्हाला मागे एकदा सांगितलेलं आहे की तुमच्यावर कसलेही उपकार केलेले नाहीयेत. हे घर तुमचंच आहे. तुम्ही आता मला सगळं सांगताय, तुमच्या सगळ्या गोष्टींची कल्पना देत आहात. तुमच्या मनाचं मोठेपण आहे. एक्सक्यूज घ्या. हॅलो, ऑफिसमधून फोन आला होता. तुम्ही पुण्याला चाललात म्हणून. हो, पुण्यालाच आहे मी. म्हणजे तुम्ही बाबांना भेटायला गेलाय का? म्हणजे बाबा आहेत का आता तुमच्या समोर? काही निरोप आहे का? नाही, सहजच केला होता. आणि असंही माझा फोन आलाय म्हटल्यावर तुमच्या समोरून कदाचित लांब गेले असतील ते. मला आज कोल्हापूरला पोहोचायला उशीर होईल थोडा. सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. सॉरी, मी ठेवते फोन. ओके. बाबा, येतो आता. हे का, जे काही कराल, जो काही निर्णय घ्याल तो जरा जपून. बाकी आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत कायम. सुधीरा, सत्यजितराव, एवढ्यातच निघाला? मला वाटलं होतं थांबाल म्हणून. नाही, ऍक्च्युली बाबांशी बोलायचं होतं. बोलून झालं. काकांना भेटायलाही खूप आवडलं असतं, पण मग पोहोचायला उशीर होईल. तुम्हीच त्यांना माझा नमस्कार सांगा. मंजिरी कशी आहे? ठीक आहे. मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. म्हणजे ह्या आधी कधी या विषयावर आपलं बोलणं नाही झालं, पण आज भेटलाच आहात तर. काकू, मंजिरी बद्दल तुम्हाला माझ्याशी नेमकं काय बोलायचंय हे माहितीये मला. पण आपण त्या विषयावर न बोललेलंच जास्त बरं. असं करून कसं चालेल? तुम्ही एकदा जरा. काकू, तो विषय निघाला की जखमांवरच्या खपल्या पुन्हा उघडल्या जातात, पुन्हा दुखतं. नको.
आपण हवं तर दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलूया, पण त्या विषयावर नको. पण त्या जखमा भरून काढण्यासाठी काहीतरी करायला हवं ना. ज्या जखमा कधीच बऱ्या होण्यासारख्या नसतात त्या जखमांना आपण विसरून गेलेलं बरं असतं. त्रास कमी होतो. येतो. अरे आता काय ते परत परत बघत बसतोयस? अगं एकदा असं झालं म्हणल्यानंतर भीती वाटते ग. म्हणून सीडी प्ले होते का नाही हे सारखं बघावं लागतं. बरं, मधुरा निघाली आहे घरातून, ती आता पोहोचतच असेल. बर, ऐक ना, मी काय म्हणतो, आपण या सगळ्याचं एक बॅकअप घेऊन ठेवूयात का? बेस्ट आयडिया. कुठे पेनड्राईव्ह कुठे ठेवलंय? ते बघ कपाटातच ठेवलंय. घेतो. कोण आहे? काय रे, काय झालं? अगं कोणीतरी पास झालं बहुतेक. नाही रे, कोणी नसेल तिकडे, तुझा भास झाला असेल. कुठे ठेवलाय श्वेता? अरे मी तिथेच पाहिलं होतं बघ, ड्रॉवर मध्ये ठेवलंय. अजय, श्वेता! श्वेता! आज एवढ्या काळानं का होईना, पण तो क्षण आलाच. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता. तू मला असं पापी नाही ठरवणार. आज सगळ्यांसमोर मी निर्दोष असल्याचं, मी खरं बोलत असल्याचं सिद्ध होईल. आज माझे सत्यजित पुन्हा माझा पूर्वीसारखा स्वीकार करतील. पुन्हा सगळं चांगलं होईल. आई, तुझी अशीच कृपा राहू दे. पुढच्या संसारातही तुझा आशीर्वाद असाच कायम असू दे. आणि यांच्यावरची सगळी संकट दूर कर आई. सगळी संकट दूर कर. आलास काय? इधर सीडी तुझी सांभाळ. अरे बघ, ती चोरी वाटावी म्हणून आम्ही दुसरं बी सामान हटलंय. त्याच्याशी तुझा काय संबंध नाही, कळलं काय? ठीक आहे. तुमच्या कामाचा मोबदला? अरे मोबदला सोड भावड्या. मोबदला आम्ही कावाच घेतलाय. होळकर दादा संघ असलं का नाही, पैशाचं अजिबात टेन्शन घेत नाही, कळलं का? येड आहे रे, ह्याच्या कुठं नादाला लागतोय. चल तू. मनू, काय स्वीट हार्ट. आता तुला निर्दोष सिद्ध करण्याचा हा पुरावा संपणार. मला तो संपवावाच लागणार आहे. पण आता तू आयुष्यभर अशीच रडत राहणार. काय करणार? श्वेता, श्वेता, अगं ए श्वेता, उठ. उठ अगं, काय झालं? काय हे सगळं? अजय, अगं किती लागलंय तुला? अजय, 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 अरे उठ ना. अजय, अजय, मधुरा पाणी आण. अजय, 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 अरे असं काय करतो? मधुरा पाणी. अजय, अजय, अरे उठ ना. अजय, अजय, उठ. गो केवढं लागलंय बघ. पाणी घे, पाणी घे. श्वेता, अगं काय हे? कुणी केलं हे सगळं? अगं आम्ही इथेच बसलो होतो ग, आणि माहित नाही अचानक काही माणसं घरात आली.
आणि त्यांनी हे सगळं नमस्कार. दादा आहेत का? आहेत. जय तांबडे बाबा. या सत्यजित मुधोळकर या. वेलकम. आम्हाला माहित होतं तुम्ही येणार म्हणून. हॅव सीट. फील कम्फर्टेबल. आय एम एक्सक्यूज मी. फॅमिली मॅटर. मिसेस. हो मिसेस. परक्या माणसाची बोलायची हाऊस फार आहे. हा? सांगितलेलं कळत नाही. घरातले माणसं सगळे मेले. तुम्ही कशाला गेलात दार उघडायला? कळत नाही. एकदा सांगितलं त्यांना ठेवायचा. एक्झिट. दादा, वहिनी माझ्याशी काही बोलत नव्हत्या. मीच त्यांना विचारलं फक्त तुम्ही घरात आहात का? एक्झिट. का हो सत्यजित मुधोळकर, तुम्ही आमच्या बायकोचे नातेवाईक, भाऊ, वकील की लवर? तिची एवढी बाजू घेताय म्हणून म्हटलं. आज आमच्या घरात आमच्या बायकोला बडवायचा जंक्शन कार्यक्रम आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम, काय ऑब्जेक्शन? मी तुम्हाला एवढंच सांगायला आलो होतो की तुमची ऑफर मला मान्य आहे. आवडलं. एकदम आवडलं आपल्याला. बेस्ट. उद्या तांबडे बाबाच्या आरतीला 150 लिटर दूध वाटणार आपण. बेस्ट. मला माहित होतं तुम्ही असा डिसिजन घेणार म्हणून. म्हणा तांबडे बाबा. म्हणा म्हणा एकदा म्हणा. जय तांबडे बाबा म्हणा. म्हणा म्हणा म्हणा. मी असं काहीही म्हणणार नाही. एकदा म्हणा. जय तांबडे बाबा म्हणा. दादा होळकर, तुम्ही तुमच्या बायकोशी कसं बोलावं हे जसं मी तुम्हाला सांगू शकत नाही, तसं मी कोणाच्या नावाचा जय जयकार करावा आणि कोणाच्या पायावर डोकं ठेवावं हे तुम्ही मला सांगू शकत नाही. या जगात मी फक्त माझ्या आईच्या पायावर डोकं ठेवतो. बाकी मी डोकं ठेवावं असे कुठलेही पाय या जगात नाही आहेत. तुम्हाला काही प्रॉब्लेम, काही ऑब्जेक्शन? आणि जर तुमचं ऑब्जेक्शन असेल तर आपली ही पार्टनरशिप इथेच संपली असं मी समजतो. तुमची रजा घेतो. बसा बसा. हा स्वभाव आपल्याला फार आवडतो. डायरेक्ट थेट. मनात काही ठेवायचं नाही. लेट आहे पण थेट आहे. तुम्ही देव मानत नाहीये ना? तुम्ही नास्तिक आहे ना? अहो, कुणीतरी नास्तिक असतं म्हणून देवाचं अस्तित्व असतं असं मी नाही. तांबडे बाबा म्हणतात. एकदा प्रवचनामध्ये तांबडे बाबा म्हणाले, हा नमस्कार दादासाहेब. मंजिरीला निर्दोष सिद्ध करणारा पुरावा जळून खाक झाला. आपलं काम झालं दादासाहेब. तांबडे बाबाची कृपा. तांबडे बाबाची कृपा. जय तांबडे बाबा. सतीराव, जगात देव आहे. या जगात देव आहे. नयन तुम्हारे दर्पण मेरा,
चरण तुम्हारे मन अर्पण मेरा, अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. घरी आल्यावर सगळीकडे शोधलं तुला, दिसली नाहीस कुठे, मग इथे चालू. काय झालं? तू किती वाट बघायला लावतोस. आता ना माझ्याकडे फक्त एवढंच काम उरलंय. दिवसभर तुझ्या आठवणीत राहायचं, फक्त तुझाच विचार करायचा, आणि संध्याकाळ झाली की तुझी वाट बघायला सुरुवात करायची. आणि कोणाला काही सांगूही शकत नाही, कोणाशी बोलूही शकत नाही. खूप अस्वस्थ होते मी. मग इथे आलं की बरं वाटतं. हे काय, कुंकू लावायचं विसरलीस की सोडूनच दिलंस? विसरू मी नाही शकत, आणि सोडायची माझी इच्छा नाही. काय झालं? पण माझी कितीही इच्छा असली तरी मला माझ्या इच्छेप्रमाणे या घरात राहता आलं असतं तर किती बरं झालं असतं. काय झालंय प्रिया? आजपासून कुंकू लावायचं नाही असं सांगितलं आजीने. मी तुला सांगितलंय की त्या बाईचं काहीही ऐकण्याची गरज नाही. आता बहुतेक मला तिलाच. सत्यजित प्लीज प्लीज, तू या विषयावर काही बोलू नकोस. प्रिया, काय होणार आहे? तू कोणाकोणाशी आणि किती भांडणार? त्याचा काही उपयोग नाहीये. सत्यजित, ज्या लोकांना देव भेटत नाही ना, ते स्वतःची समजूत काढायची म्हणून एका मूर्तीला देव बनवतात. पण माझा देव माझ्या समोर आहे, माझ्या मनात आहे, आणि मला नकोय माझ्यामुळे या घरात वाद व्हावे. सत्यजित, तू माझ्या बरोबर असताना मला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची गरज नाही. तुझ्या नावाच्या कुंकवाचीही नाही. हॅलो, बोल मधुरा. अगं काय आहे? केव्हापासून तुझी वाट बघते मी. आत्ता येशील मग येशील. कुठे आहेस तू? येणार होतीस ना? नाही दी. का ग? अच्छा, मग उद्या सकाळी येतेस का? हे बघ, सकाळी येणार असशील तर जरा लवकर ये. उशीर करशील आणि यांच्या ऑफिसची वेळ व्हायची नाही तर. दी, मधुरा काय झालंय? असा का आवाज वाटतोय तुझा? दी दी ती ती सीडी आपल्या हातातनं गेली ग. काय? अगं, मी ती सीडी घ्यायला श्वेताकडे गेले काय, आणि तिकडे ती, माझा तर विश्वासच बसत नव्हता. अगं, ती सीडी अगदी आपल्या हातात आली होती. मी ती सीडी घ्यायला जाते काय, आणि तिकडे हे असं सगळं घडतं काय? दी, का ग, का असं? जाऊ दे. माझ्या माथी लागलेला कलंक असाच आयुष्यभर घेऊन जगत राहावं लागणार कदाचित मला. नाही नाही दी, आणखीन एक मार्ग आहे. जर श्वेता आणि अजयने जीजूंना सांगितलं की त्यांनी ती सीडी बघितली
आणि त्यात नक्की काय काय आहे हे त्यांना माहिती आहे, तर जिजूंचा नक्की विश्वास बसेल. जाऊ दे ना, कोणी काही सांगितलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. नाही दी, मी हे असं सहजासहजी सोडणार नाही. या प्रकरणाच्या तळाशी जाऊन याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. काय करणार आहेस तू मधुरा? आता सगळं संपलंय. उगाच माझ्यामुळे स्वतःची फरफट करून नको घेऊस तू बाळा. दी, अगं हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी करते, आणि खरं तर त्याही पेक्षा जास्त स्वतःसाठी. आता या प्रकरणाच्या तळाशी गेल्याशिवाय मी शांत बसू शकतच नाही. काळजी घे स्वतःची. तूही